नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि चॅप्टर लॉज ऑफ मोशन पाहणार आहोत. मागील भागामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय मोशन, देन डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी, ॲक्सलरेशन अँड वी हॅव सी द distance time graph, velocity time graph of uniform motion and non-uniform motion. So next see the velocity time graph for uniform acceleration. Velocity time graph for uniform acceleration. Then what is mean by uniform acceleration? When the equal amount of change in velocity in equal time interval, then that acceleration is called uniform acceleration. विद्यार्थी मित्रांनो, जर का व्हेलॉसिटीमध्ये बदल घडत असेल तर आपण त्याला ॲक्सेलरेशन म्हणतो. पण होणारा बदल जर का एक समान असेल तर ते जे ॲक्सेलरेशन असतं त्याला युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असं म्हटलं जातं. मग ज्यावेळेस आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचा ग्राफ प्लॉट करणार आहे तो व्हेलॉसिटी टाईम वर्सेस ग्राफ असतो आणि त्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करणार आहोत. द चेंजेस इन द व्हेलॉसिटी ऑफ अ कार इन स्पेसिफिक इंटरवल आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. एका कारचं पर्टिक्युलर व्हेलॉसिटी आहे आणि ती प्रत्येक वेळेस बदलते. सी हिअर इज अ टेबल. टाइम, व्हेलॉसिटी. टाइम आर गिवन इन द सेकंड अँड व्हेलॉसिटी आर गिवन इन मीटर पर सेकंड. So from this chart we have to plot the graph. So here is a graph. See, the purple number indicate the reading of x-axis and the red color numbers are indicate the reading of the y-axis. We know in the graph there are the two axes. X-axis are the horizontal axis and y-axis are the vertical axis. आपल्या सर्वांना माहिती विद्यार्थ्यांनो की ग्राफ प्लॉट करताना दोन ॲक्सिस घ्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस हा आडवा असतो तर वाय ॲक्सिस हा उभा असतो आणि या दोन्हींचा जो छेदनबिंदू असतो आपण त्याला ओरिजिन म्हणतो, म्हणजे 0 0 असतो. पहा आता ग्राफमध्ये आपण पहिल्यांदा एकतर ॲक्सिस घ्यायचे, त्याच्यानंतरनं वी हॅव टू कन्सिडर द स्केल. सो फर्स्टली ऑन द एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंड. एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर हे अंतर आपण 5 सेकंद कन्सिडर केलेले आहे. 1 सेंटीमीटर म्हणजेच 5 सेकंड, 2 सेंटीमीटर 10 सेकंड, 3 सेंटीमीटर 15 असे आपण वाढत जाणार आहोत. त्याच्यानंतरनं ऑन द वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंड आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर म्हणजे 8 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी कन्सिडर केलेली. वी हॅव टू गिवन द टाईम ऑन द एक्स ॲक्सिस or the velocity on the y-axis. So here the scale on the y-axis is 1 centimeter is equal to 8 meter per second. From this table we have to put the points on the graph. So at the 0 velocity, so here is a 0 and there is a 0 velocity, so 0 times 0 velocity, so point is here. Then after 5 means here 5 they have the 8 velocity, so x axis वरचा 5 आणि y ॲक्सिसवरचा 8 हे जिथं एकत्र छेदतात तिथं आपण काय करणार आहे, दुसरा पॉईंट देणार आहोत. 8 इथे पॉईंट देणार आहोत. देन 10 16 व्हेलॉसिटी आहे तर 16ला पॉईंट दिलेला आहे. देन 15 24, ओके, 20 32 असं आपण पूर्ण टेबलमध्ये जे रिडिंग्स आहेत त्यांना ग्राफवरती काय करणार आहोत, रिडिंग पॉईंट्स देणार आहोत. अँड व्हेन वी जॉईन दिस पॉईंट्स we have to get the straight line. ओके, ज्यावेळेस आपण हे पॉईंट जॉईन करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की जी पॉईंट जॉईन केल्यानंतर जी लाईन येते ती सरळ लाईन येते आणि ती 0 मधून पास होतो. मीन्स व्हॉट, द नेचर ऑफ द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. नेचर ऑफ द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन इज अ स्ट्रेट लाईन. सो सी द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम द ग्राफ इज, see first point, the velocity changes by equal amount in equal time interval, thus this uniformly accelerated motion. व्हेलॉसिटीमध्ये घडणारा बदल हा एक समान असेल तर त्या मोशनला आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हणतो. मग फ्रॉम द ग्राफ हाऊ मच डज द व्हेलॉसिटी चेंजेस एव्हरी 5 सेकंड. ग्राफवरून जर आपण पाहिलं तर प्रत्येक पॉईंटला कितीने बदल होतो 5 सेकंदामध्ये, तर आपण पाहिलं तर प्रत्येक ह्याचा टाईम इंटरवल हा 5 सेकंद आहे. म्हणजेच व्हॉट, 5 - 0 5, 10 - 5 5, 15 - 10 5. प्रत्येकचा ह्याचा डिफरन्स 5 आहे. मीन्स दे हॅव द सेम टाईम इंटरवल. ओके, अँड हिअर इज अ सेम velocity difference. So 8 - 0 8,
16 minus 8, 8. 56 minus 48, 8. So there is a same changes in the velocity. So every 5 seconds they change the velocity by 8 meter per second. They change the velocity by 8 meter per second. Okay. See next. Velocity increases by 8 meter per second. Next, for all uniformly accelerated motion, the velocity time graph is a straight line. All uniformly accelerated motion, velocity time graph is a straight line. Means what? The nature of graph is a straight line. Okay. Then next, for non-uniformly accelerated motion, the velocity time graph may have any shape depending on how the acceleration changes with time. Remember student, for the uniform accelerated motion, nature is a straight line, but non-uniform accelerated motion, the nature of graph is in any shape. म्हणजे तिचा आकार शेप हा वेगवेगळा असू शकतो की जसा बदल घडेल तसा त्याला शेप प्राप्त होऊ शकतो. Then next, see, how will you determine the distance covered by a car between 10th and 20th second from the graph? How will you determine? आपल्याला 10 ते 20 या 2 सेकंदामधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. मग आपण ते कसं डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहोत? सी, here is a 10 second. See, here is a 10 second and here is a 20 second. When the car is on the 10 second, they pass from the 16 velocity and they up to 20 second they goes to the 32. So 16 and 32 are the velocity. So how will you calculate the distance they cover? So see, the difference is not constant but it continuously changing because of uniform acceleration. Distance हे सारखं नसणार आहे प्रत्येक वेळेस, कारण का ते व्हेलॉसिटीमध्ये बदल होतोय, स्पीडमध्ये बदल होतोय आणि त्याच्यामुळे डिस्टन्स जे कव्हर केलं जाणार आहे ते वेगवेगळं असणार आहे. सो वी यूज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ कार इन द गिवन टाइम इंटरवल टू डिटरमाइन डिस्टन्स कवर्ड बाय इन दॅट इंटरवल. व्हेलॉसिटी वाढली की अंतर कव्हर केलेलं ते पण वाढणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला काय करावे लागणार आहे? ॲव्हरेज व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करावं लागणार. मग हाऊ टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज व्हेलॉसिटी? सी, द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ कार इज इक्वल टू 32 प्लस 16 अपॉन 2. व्हॉट इज द 32? 32 इज अ डिस्टन्स ॲट द 20 सेकंड. 16 is a distance at the 10 seconds. So 32 plus 16 upon 2, and when we add it becomes 48 upon 2, and when we calculate we get the answer 24 meter per second. So average velocity of car is 24 meter per second. Okay, why we calculate the average velocity? Because the distance or the velocity is not same. Velocity increases by 8 meter per second, so we calculate the average velocity. Okay, when we get the average velocity, we use the formula of velocity. We know the velocity formula is velocity is equal to distance or displacement upon time. Okay, then velocity we know it is 24. Okay, then how much the distance? So we have to calculate it. Okay, then time, what is the time? Time is in between the 10 to 20. So 20 minus 10 it becomes 10. Okay, 20 minus 10 it becomes 10. So we put the value in this formula. So formula becomes distance is equal to, when time goes opposite to the equal sign, it is here divided, and when it goes opposite to the equal sign it get multiplied to the velocity. So distance is equal to velocity into time. So put the value of velocity is 24, value of time is 10. So 24 into 10 is 240 meter. So distance is 240 meter is a distance. Okay, so next see, there is a 3 equations of motion using graphical method. Equations of motion using graphical method, it is a more important equation. So let's, Newton studied motion of an object and gave a set of 3 equation of motion. Newton studied the motion of object. Okay, he collect the data of motion of object and he
gave 3 sets of equation. It is more important equations, so student remember it and write down in your notebook. So firstly, for equation, they suppose an object is in motion along a straight line with initial velocity u. Suppose an object is in motion along a straight line with initial velocity u. It attains a final velocity v in time t due to acceleration a. Its displacement is s. आपल्याला जे इक्वेशन लिहायचे आहेत त्यासाठी आपण काय कन्सिडर करायचे पहा, एक वस्तू, एक गाडी ही मोशनमध्ये आहे, गतीमध्ये आहे. गतीमध्ये असताना तिचा जो पाथ आहे, रस्ता आहे, तो कसा आहे, सरळ आहे. सरळ असताना तिची जी सुरुवातीची व्हेलॉसिटी आहे, सुरुवातीचा जो संवेग आहे तो आपण यू कन्सिडर करायचा. यू एवढी तिची व्हेलॉसिटी आहे. एका पर्टिक्युलर टाइम म्हणजे टी या टाइम नंतर तिची व्हेलॉसिटी किती होते, व्ही होते. ओके, व्हेन देर इज अ चेंज इन द व्हेलॉसिटी यू टू व्ही, ॲक्सलरेशन इज डन. आणि ॲक्सलरेशन किती घडते, ए एवढं ॲक्सलरेशन घडते. आणि व्हेलॉसिटीमध्ये बदल घडतो, एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी जाते, म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट घडून येते. आणि डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, एस एवढं झालेलं आहे. एक गाडी आहे जी सरळ रस्त्याने चाललेली आहे, तिची सुरुवातीची व्हेलॉसिटी यू आहे. टी या कालावधीनंतर तिची फायनल व्हेलॉसिटी व्ही होते आणि ती एस एवढं अंतर पार करते आणि तिचं ॲक्सलरेशन ए आहे. देन वी हॅव सो 3 equations of motion. Then first equation, the relation between velocity and time. What is the equation? The relation between velocity and time. This equation gives the information of velocity and time. So equation is small v is equal to u plus at. What is the equation? V is equal to u plus at, means final velocity is equal to initial velocity plus acceleration into time. In this equation, velocity and time are related. So we get the relation between velocity and time. Okay. Then next equation, see the relation between displacement and time. Next equation is the relation between displacement and time. And what is the relation? S is equal to ut plus 1/2 at square. So S is a displacement. Then displacement is equal to initial velocity into time plus 1/2 acceleration times square. Okay. So it is a relation between displacement and time. Then third equation, the relation between displacement and velocity. What is the equation? The relation between displacement and velocity. And so equation is v square is equal to u square plus 2as. Okay, equation is v square is equal to u square plus 2as. Okay, these 3 equations are more important equation. When we have to write down the equation, their names are firstly written, the relation between velocity and time. So velocity and time equation is v is equal to u plus at. Then next equation is relation between displacement and the time is s is equal to ut plus 1/2 at square. And the third equation is the relation between displacement and velocity, v square is equal to u square plus 2s. विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनचे जे 3 इक्वेशन आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. मग न्यूटननी सर्वात पहिल्यांदा मोशनचा, गतीचा अभ्यास केला आणि त्याने 3 इक्वेशन सांगितली. हे 3 इक्वेशन सांगताना त्यांनी काय सांगितलं की एखादी वस्तू जर ती गतीमध्ये असेल आणि ती सरळ रस्त्याने मार्गक्रमण करत असेल तर तिची सुरुवातीची व्हेलॉसिटी ही यू असेल. टी या कालावधीनंतर न तिची फायनल व्हेलॉसिटी ही व्ही होईल आणि व्हेलॉसिटीमध्ये बदल घडतोय म्हणजे ॲक्सलरेशन ए असेल आणि डिस्प्लेसमेंट एस असेल. मग तिचं व्हेलॉसिटी टाईमचं रिलेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी असेल. डिस्प्लेसमेंट आणि टाईमचं रिलेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 at स्क्वेअर असेल आणि डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन व्ही स्क्वेअर प्लस यू स्क्वेअर प्लस 2 असेल. These 3 equations are more important, and from these 3 equations we have to solve some problems or calculation. So please remember these 3 equations. Okay, I hope you understood all the concepts and the topics. In the next lecture we see this how to explore or describe these equations. Thank you.